Hello everyone, welcome to your English class. Student, in the last lecture, we have started poem number 2.1, Cherry Tree, which was written by a very famous poet Ruskin Pond. In that lecture, student, we have discussed how the poet who planted the cherry seed 8 years ago and he forgot it. Then we discussed the condition of a cherry plant in a different season. And last, we discussed how the cherry plant getting in struggle. विद्यार्थिनींनो, आधीच्या लेक्चरमध्ये म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण चेरी ट्री ही पोएम सुरू केली होती. त्यामध्ये आपण पाहिलं कवीने 8 वर्षापूर्वी एक चेरीचं सीड लावलं होतं, परंतु तो त्यानंतर विसरून गेला. आणि त्यानंतरनं आपण पाहिलं की वेगवेगळ्या सीझनमध्ये हे जे चेरीचे जे प्लांट आहे त्याला कोणकोणत्या गोष्टींना कोणकोणत्या कंडिशनमध्ये जावं लागतं, कोणकोणत्या कंडिशन त्याला फेस करावं लागतात. आणि लास्टला आपण पाहिलं की त्या चेरी प्लांटला जी ग्रोथ होण्यासाठी किती स्ट्रगल करावं लागतं हे आपण पाहिलं. सो डिअर स्टुडंट, इन टुडेज लेक्चर वी कंटिन्यू द सेम पोएम. सो लेट अस सी द रिमेनिंग स्टांजा. फॉर लाईट अँड एअर अँड सन I could only wait as one who watched wondering while time and the rain made a miracle from green growing rain. The poet noticed that the plant was alive and he wanted to see the growth of a cherry plant. But he could not wait and watch as the young sapling took its own time. Because the growth of a plant, it depends on season, and growth of a plant also it's become very slow. So the poet felt was very happy. According to him, it was a miracle the cherry plant was alive while facing a lot of pain. म्हणजे या लाईनवरून आपल्याला असं समजतं की जेव्हा कवीला ते चेरीचे प्लांट जिवंत असल्याचे जाणवते त्यावेळेस त्याला स्वतःला वाटतं की हे जे चेरीचे प्लांट आहे ती माझ्यासमोर त्याची वाढ झाली पाहिजे. परंतु त्याला वेट अँड वॉच करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण कोणतंही रोपटं किंवा कोणत्याही झाडाची वाढ होण्यासाठी त्याला अनेक ऋतूंना सामोरं जावं लागते. तसेच अनेक त्याची जी ग्रोथ आहे ती खूप स्लो असते. सो बट द पोएट वॉज रिअली हॅपी बिकॉज द चेरी प्लांट वॉज अलाइव्ह व्हाईल फेसिंग दिस लॉट ऑफ स्ट्रगल. अनेक स्ट्रगल्समधून सुद्धा हे चेरीचे प्लांट जिवंत आहे ह्यातच त्याला खूप आनंद वाटतो. देन द नेक्स्ट लाईन. आय वेंट अवे नेक्स्ट इयर, स्पेंट अ सीझन इन काश्मीर, केम बॅक थिनर रादर पुअर, रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. देन द पोएट वेंट टू अ काश्मीर टू स्पेंड सीझन देअर. The poet returned after few months, and his condition like poor in health and not having much money. But he became very rich when seeing a tall cherry tree at his door. जेव्हा काही दिवसानंतर कवी पुन्हा काश्मीरला जातात आणि काही काळानंतर ते पुन्हा परत येतात आणि ते म्हणतात की मी शरीराने किंवा पैशाने जरी गरीब असलो तरी माझ्या घरासमोर वाढलेलं जे चेरीचे जे वैभव आहे, चेरीच्या झाडाची जी ग्रोथ आहे ह्याने मी खूप रिच आहे, म्हणजे खूप श्रीमंत आहे किंवा वैभवात ह्या ज्या चेरीच्या वैभवामध्ये खूप मला आनंद आहे. सो फ्रॉम धिस लाईन वी सी दॅट द पोएट वॉज व्हेरी हॅपी व्हेन ही सॉ द टॉल ट्री इन अ फ्रंट ऑफ हिज हाऊस. त्याच्या घराच्या समोर हे जे झाड दिसतं त्याला खूप आनंद होतो. देन द नेक्स्ट लाईन वी सी दॅट 6 feet हाय माय ओन डार्क चेरी अँड आय वूड स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी, रायपन अँड ज्वेल्ड इन द सन, हंग फ्रॉम अ ब्रँच जस्ट वन, अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉसम स्मॉल, पिंक, फ्रजाईल, क्विक टू फॉल. At the merest breath, the sleepiest breeze. Here in this line, in these lines, we see that there are so many difficult words there.
द फर्स्ट वर्ड ब्लॉसम. ब्लॉसम मीन्स इन मराठी एखाद्या फुलाला किंवा झाडाला बहर येणे किंवा मोहर येणे, दॅट इज कॉल्ड ब्लॉसम. देन सेकंड डिफिकल्ट वर्ड इज स्केअर्सली. स्केअर्सली मीन्स क्वचितच आपण त्याला म्हणतो, क्वचित अशा घटना घडतात. देन मिअरेस्ट. मिअरेस्ट मीन्स हलकासा, स्लाइटली आपण त्याला म्हणू शकतो. देन स्लिपिएस्ट ब्रीज म्हणजे एक वाऱ्याची मंद झुळूक. अँड लास्ट वन इज फ्रजाईल. फ्रजाईल मीन्स व्हेरी सॉफ्ट ऑर वी सी द इन मराठी वी से दॅट नाजूक. सो these are the difficult words in these in those lines. ह्या लाईनमध्ये आपल्याला हे डिफिकल्ट वर्ड दिसतात. The meaning of these lines are the poet could believe in himself when he saw his own 6 feet tall cherry tree. He was overjoyed when he saw that a ripe red cherry hanging from a branch of a cherry tree. And the next year, the cherry tree bore a small little pink, fragile berry that fall at the single star of wind. Means कवीला स्वतःला एक खूप प्राऊड फील होतं की जेव्हा त्याला ते झाड दिसतं 6 फूट उंच वाढलेलं, हे झाड त्याला ज्यावेळेस त्याच्या घरासमोर दिसतं त्याला खूप प्राऊड फील वाटतं आणि त्याला त्याचा अभिमान वाटतो. आणि त्यानंतरनं तो म्हणतो की ते म्हणतात की आपल्या एका फांदीवर छोटीशी पिकलेली लाल चेरी चमकलेली पाहून त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. एक छोटे त्या लाल कलरच्या बेरीज त्याला त्या चेरी ट्रीला आलेल्या असतात. त्याच्यावर त्या पाहिल्यानंतर त्या कवीला त्यावरती विश्वास बसत नाही. पुढच्या वर्षी हे चेरीचे झाड छोट्या हळूच नाजूक गुलाबी मोहरने भरून झालेले होते आणि ही फुले इतकी कोमल होती की वाऱ्याच्या हलक्याशा झुळूकने सुद्धा ते काय करत होती, खाली पडत होती. सो दिस इज द कंडिशन ऑफ अ चेरी ट्री व्हेन इट इज ग्रो इन अ 6 feet tall and there are small red berries hanging from that tree. अशा छोटे त्याला काय आलं होत्या चेरीच्या काय आलं होत्या छोट्या बेरीसुद्धा तिथं आलेल्या होत्या. सो ऑल दिस काइंड्स ऑफ कंडिशन व्हेन द पोएट सॉ देन ही गेट्स व्हेरी प्राऊड. ज्यावेळेस कवीला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात त्यावेळेस त्याला खूप त्याचा अभिमान वाटतो. बिकॉज इट इज हिज ओन ट्री. त्याचं हे स्वतःचं झाड असतं, त्याचं स्वप्न असतं स्वतःचं एक झाड असावं. अँड इट इज हिज ड्रीम वॉज कम्प्लिटेड. हिज ड्रीम इज कम्प्लीट. त्याचं स्वतःचं ड्रीम काय झालेलं हे पूर्ण झालेलं आहे. सो दिस इज द हॅपीएस्ट मुमेंट इन अ पोएट्स लाईफ. पोएटच्या लाईफमध्ये कशी एक आनंद देणारा क्षण त्याला होता. देन the next line we see that I lay on the grass at ease, looking up through leaves at the blue, blind sky at the finches as they flew, and flitted through dappled green, while bees in a ecstasy drank of a nectar from bloom and the sun sank. So in this the meaning of these lines are, it is the poet ecstasy. Here the word ecstasy means happiness, and also the word lay means sleep, एकदम आरामात झोपलेला असणे. Then finches means birds, they eating some seeds or some insect, that is called finches. म्हणजे किडे खाणारे किंवा गवत खाणारे किंवा उडणारे जे पक्षी असतात त्याला म्हणतो आपण फिंचेस. देन फ्लिटेड मीन्स भुरकन उडून जाणे, क्विकली फ्लाय, दॅट इज कॉल्ड फ्लिटेड. देन डॅपल्ड मीन्स डार्क पॅचेस, म्हणजे ठिपके असणारे असे त्या ह्याच्यावरती पडलेले. देन नेक्टर ऑलरेडी वी ऑल नो दॅट इट इज अ हनी ऑर अँड ऑल्सो वी कॉल दॅट फुलातला असणारा जो मध. देन ब्लूम मीन्स इट मीन्स लाईक अ फ्लॉवर और त्यालाच आपण म्हणू शकतो की फुलांना आलेला बहर किंवा मोहर. देन सँक मीन्स सनसेट, म्हणजे सूर्य मावळणे. ओके, सो दीज आर द डिफिकल्ट वर्ड्स इन दीज लाईन्स. द मिनिंग ऑफ दॅट लाईन्स, इन हिज एक्स्टसी
means in his the poet happiness moment, the poet lay on the grass and to look up to the cherry tree as the finches means birds, flew past, and the birds flock in and out of the tree, and the bees drank nectar from each bloom flowers. जेव्हा कवी ह्या आनंदाच्या क्षणी एकदम त्या गवतावरती निश्चित पडून सगळं हे विश्व, हे जे निसर्ग त्याला पाहायचं असतं, आणि तो एका गवतावरती छानसा असा रमलेल्या अवस्थेत आहे, आणि तो गवतावर पडून वर हिरव्या पानांमधून डोकावणाऱ्या निळ्या आकाशाकडे पाहत राहत, तो भुरकन उडून जाणारे पक्षी, फुलातील मध चाकणाऱ्या मधमाशा, हे पाहण्यात तो एकदम रममान झालेला आहे. देन of nectar from each bloom, and the sun sank swiftly, and the stars turned in the sky, and moon moth and singing crickets, and I praise night, the stars and trees, that small the cherry grown by me. Okay, then soon it was a dark and starlight. म्हणजे आता संध्याकाळ झालेली आहे, रात्र होण्याच्या मार्गावर आहे. देर इज अ डार्कनेस इन ऑल ओव्हर इन अ सराउंडेड एरिया. त्या एरियामध्ये पूर्णपणे आता डार्कनेस वाढत चाललेला आहे, म्हणजे रात्र होण्याच्या मार्गावर आहे. देन द होल नाईट स्काय अँड द मून मॉथ अँड क्रिकेट sang, and the poet enjoyed the beautiful nature, because only the moon moth, cricket and poet only theirs. So the poet enjoyed the sung by the moon moth and cricket. Here the moon moth means पतंगीच्या आकाराचे असणारे किडे, अँड क्रिकेट मीन्स रातकिडे. म्हणजे ह्या रातकिडेच्या आवाजाने किंवा त्या पतंगीच्या आकाराच्या पक्ष्यांच्या उडण्याने किंवा किड्यांच्या उडण्याने कवी स्वतःला म्हणतो की मी पतंगीच्या आकाराचे किडे आणि रातकिडे एवढेच आम्ही तिघंजणं तिथं आहेत. अँड सो आय एन्जॉय ऑल काइंड्स ऑफ सॉंग्स संग बाय ऑल these insect, cricket or moon moth. So poet enjoy all kinds of beauty and also the nature, the beautiful nature. So dear student, in today's video lecture we have discussed the poem number 2.1 Cherry Tree, and we also completed this poem. So in the next lecture we discuss some activities based on on this poem, and also appreciation, figure of speech. So we discuss in a next lecture. So thank you so much.